उमेदवार घेऊन तुम्ही एकत्र झाला? वंचित बहुजन आघाडी ही माननीय बाळासाहेबांच्या इथल्या कोल्हापुरातल्या ज्या सभेनंतर त्यांनी निर्णय घेतला होता की आपण स्वतंत्र लढायचं. त्या माध्यमातून त्या अनुषंगानं त्यांची तयारी सुरू होती. आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीमध्ये जे काही घटनाक्रम झाला तो तुम्हाला मी सातत्याने सांगत आलेला आहे. या घटनाक्रमामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय अशी भूमिका लक्षात आल्यानंतर इंडिया आघाडीतून आम्ही बाहेर पडलो. वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हटलं तरी पण काय हरकत नाही. सुशिक्षितांचं प्रतिनिधित्व करणं, कष्टकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणं अशा पद्धतीची आपण एक आघाडी स्थापन करूया अशी आमची प्राथमिक चर्चा झाली. कारण कोल्हापुरातल्या सर्वसामान्य सगळ्याच पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळायची अशा शिल्लक नव्हती. एखाद्या पक्षामध्ये 70 लाखाची डिमांड असायची, एखाद्या पक्षामध्ये 80 लाखाची डिमांड असायची. कार्यकर्त्यांनी 25-25 वर्ष काम केलेलं आहे. कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायचं काम केलेलं आहे. कार्यकर्त्यांनी खुर्च्या उचलायचं काम केलेलं आहे. तळमळीनं पक्षाची ध्येयरूढ तळापर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे. याला कुठंतरी वाचा फोडावी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की बाबा आप आणि वंचितची एक आघाडी तयार करू आणि त्या माध्यमातून कोल्हापुरातल्या सगळ्या पक्षातल्या अस्वस्थ कार्यकर्त्यांसाठी एक चर्चेचं दार की बाबा तुम्ही या, अगदी हक्कानं आमचं तिकीट घ्या. आणि ही जी काही घराणीशाही आहे, कारण आता जर तुम्ही बघितलं असेल आमदारांचा मुलगा सुद्धा नगरसेवक पदाला इच्छुक आहे, खासदारांचा मुलगा नगरसेवक पदाला इच्छुक आहे, माजी महापौर असतील, उपमहापौर असतील, यांची मुलं या नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत. सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठं, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जायचं कुठं, याच्यासाठीच ही जी काय अस्वस्थता, ही तळमळ आहे, याला कुठंतरी खुल्लं करून द्यावं म्हणून आज आम्ही आप आणि वंचित यांची एक मोठी आघाडी आणि याच्यामध्ये बसप, BRSP यासारखे घटक पक्ष यांना सामावून घेऊन आम्ही कोल्हापूरच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा एक कार्यकर्ता पॅटर्न राबवायची आज आम्ही घोषणा केलेली आहे. या माध्यमातून मला सांगायचं आहे, आपल्या मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांपर्यंत आम्हाला हे निरोप पोचवायचा आहे. आपल्या भागातले सुशिक्षित मतदार असतील, डॉक्टर असू देत, इंजिनियर असू देत, कलावंत असू देत, झाडू कामगार असू देत किंवा रिक्षाचालक असू देत, या सगळ्यांना उमेदवारी द्यायची आमची तयारी आहे. कारण का, वंचित घटकाला न्याय देण्यासाठी, सुशिक्षित घटकाला न्याय देण्यासाठी प्रामुख्यानं ही आघाडी आहे असं आम्हाला ठासून सांगायचं आहे. आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचं आम्ही स्वागत करायला तयार आहोत या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच. कारण जर तुम्ही बघितला, तरुण पोरं कोल्हापूरमध्ये राहायला तयार नाहीत. शिक्षण झालं, इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, पुण्या मुंबईला जातात, कारण कोल्हापूरमध्ये त्यांना फ्युचर दिसत नाही. हे इन्फ्रास्ट्रक्चर जर तयार करायचं असेल तर कष्टकरी आणि सुशिक्षित लोकांची आघाडी अत्यंत जरुरी आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असं म्हणायला काय हरकत नाही.